नमस्कार, कसे आहात? आय होप यू ऑल आर डुईंग वेल. गुड मॉर्निंग. तर लास्ट टॉपिक आपण बघितला होता, मुलांना डिहायड्रेशन होतं. तर डिहायड्रेशन म्हणजे काय, तर शरीरातील लिक्विडचं प्रमाण कमी होतं आणि जेणेकरून मुलांना त्रास होतो, ह्याच्याबद्दल आपण माहिती बघितली होती. तर आजचा टॉपिक आहे उन्हाळ्यामध्ये लहान मुलांचा आहार. तर विशेषतः तर उन्हाळ्यामध्ये ना आहाराकडे खूप जास्त लक्ष द्यावं लागतं. तर थंड पदार्थ, उष्ण पदार्थ, थंड पेय, उष्ण पेय या सगळ्यांचा कॉम्बिनेशन करून आपल्याला योग्य तो संतुलित आहार घ्यावा लागतो आणि लहान मुलांच्या आहाराकडे तर विशेष लक्ष द्यावं लागतं. तर त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ असणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नवीन असा चॅनलवरती तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि येस कमेंट करत जा, जेणेकरून मलाही कळेल तुमच्या प्रतिक्रिया काय आहे, जेणेकरून मी नवीन त्या पद्धतीने व्हिडिओ बनवेल. आणि नोटिफिकेशनचं बेल आयकन आहे तेही प्रेस करून ठेवा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ बनवते त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस करणार नाही किंवा शॉर्ट व्हिडिओ जे मी टाकते ते कोणताच मिस करणार नाही. आणि येस, इंस्टाग्रामवर पण फॉलो करायला अजिबात विसरू नका. तिथे एक वेगळीच धमाल मजा मस्ती असते. सो तिकडे फॉलो करायला विसरू नका. आणि यस, एक लाईक आणि एक कमेंट तर नक्की करा. काय होतं ना, कारण आपण एखाद्याला प्रोत्साहन देतो, त्याचं आपण एक मॉरल बूस्ट करतो की यस तू करू शकतेस, तू छान करतेस, तू छान बोलतेस, तू छान माहिती देतेस, किंवा अजून काही सुधारणा असेल तर हे असं करून बघ, हे तसं करून बघ, जेणेकरून समोरला एक बूस्टअप मिळतं, एक मोटिवेशन मिळतं. तर त्याची खरंच खूप गरज असते प्रत्येकाला, असं मला तरी वाटतं. तर एक लाईक एक कमेंट तर बनताय. सो चला त्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर येस, उन्हाळ्याचा आहार याबद्दलच आपण माहिती घेत आहोत. तर उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी बाहेर खूप जास्त उष्णता असते, हीट वाढलेली असते, अंगाची लाही होत असते, जेवणाला चव लागत नाही. आणि मग अशामध्ये संतुलित आहार आपण मुलांना कसा देऊ शकतो त्याबद्दलचा आहे. सो लेट स्टार्ट विथ समर फूड हेल्थ केअर. सो पहिलं आहे हायड्रेशन, जे की मी मागच्याच व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सो नक्की ते चेकआउट करा. ऑलरेडी ह्याच्यावरचा व्हिडिओ बनवलेला आहे. सो भरपूर पाणी पिणं, योग्य प्रमाणात फ्रेश फ्रूट, त्यांचे ज्युसेस घेणं, विदाऊट आईस हे सगळं घेणं, म्हणजे कुठल्याही पदार्थामध्ये, कुठल्याही पेयामध्ये बर्फ न टाकता ती बर्फ ॲज इट इज घेणं, म्हणजे त्यांचे जे काही पोषक व्हॅल्यू असते ते तुमच्या मुलांना मिळतात किंवा तुम्हाला सुद्धा मिळतात आणि जेणेकरून तुम्ही उन्हाळा तुमचा सोयीस्कर पद्धतीने जाऊ शकतो. आणि त्यामुळे काय होतं ना, भरपूर पाणी शरीरात गेल्यामुळे बॉडीचं टेम्परेचर मेंटेन राहतं, बॉडीला गारवा मिळण्यास मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉडीचं जे पोटाचं जे काय डायजेशन सिस्टीम आहे ती ओके राहते. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना खूप जास्त प्रॉब्लेम होतो. त्यामुळे हायड्रेशन जर व्यवस्थित असेल, शरीरामधली पाण्याची पातळी जर योग्य असेल, लिक्विडचं प्रमाण जर योग्य असेल तर बॉडीचं हायड्रेशन हे योग्य राहतं. याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेकआउट करा. दुसरा मुद्दा आहे फळं आणि भाज्या, फ्रूट्स आणि व्हेजिटेबल कोणकोणते खावेत, कोणकोणते खाऊ नये, कशा पद्धतीने त्यांचा इंटेक घ्यावा याबद्दलचा. तर सगळ्यात जास्त पाणी असलेल्या ज्या भाज्यांचा, फळं आणि भाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये असावा. आवश्यक ते जीवनसत्व मिळतात, न्यूट्रिशन व्हॅल्यू मिळते, पोषण मिळतं त्याच्यामुळे. आणि उन्हाळ्यासुद्धा जो आवश्यक असलेले जीवनसत्व आणि पोषण त्याच्यामधून आपल्याला मिळत असतात. उष्ण आणि थंड असे 2 कॅटेगरीमध्ये मी याला डिवाईड केलेलं आहे. उष्ण फळं आणि भाज्या आणि थंड फळं आणि भाज्या. तर उष्ण, आता आधी आपण उष्ण फळं आणि भाज्या कोणकोणत्या आहेत ते बघूयात. तर उष्णामध्ये सगळ्यात आधी तर नॉनव्हेज येतं. ऑफकोर्स नॉनव्हेज हे खूप जास्त हीट तुमच्या शरीरामध्ये निर्माण करतं. चिकन, मटन, मासे. त्यानंतर आहे फळांमध्ये बघितलं तर पपई, वांग, अननस, मेथी, बटाटा, कारली ही सगळी उष्ण भाज्या आहेत ह्या. त्यानंतर आंबा हे उष्ण फळ आहे, पण ऑफकोर्स आंबा हा समर सीझनमध्येच येतो आणि तो खाल्लाच पाहिजे, पण तो योग्य प्रमाणात, योग्य वेळेत आणि योग्य त्याच्यामध्ये दूध आणि घरचं शुद्ध गाईचं तूप घालून जर घेतलं आणि योग्य प्रमाणात घेतलं आणि फ्रीजचा नाही, नॉर्मल टेम्परेचरचा आंबरस तुम्ही खाल्ला, नॉर्मल टेम्परेचरचा तुम्ही आंबा खाल्ला तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यानंतर आलं लसूण सुद्धा उष्ण असतं, ते सुद्धा तुम्ही टाळू शकता. तुरडाळ, गूळ, तीळ आणि हळद या सगळे उष्ण पदार्थ तुम्ही नक्कीच टाळू शकता. हे झाली उष्ण पदार्थांची यादी. आता आपण बघूया थंड पदार्थ. थंड फळं आणि भाज्या बघतो आहोत. तर कलिंगड, सफरचंद, चिक्कू, लिंबू, काकडी, कोबी, पालक ही सगळी थंड आहेत. गाजर, मुळा, कोथिंबीर, पुदिनाचं तुम्ही सरबत मुलांना देऊ शकता. लिंबाचं सरबत तुम्ही करून देऊ शकता. साधी भेंडीची भाजी, म्हणजे मसाल्याची नाही, साधी आपली नॉर्मल आपण जशी टिफिनला नेतो तशी भेंडीची भाजी. त्यानंतर बीट,
बडीशेप, वेलची, डाळिंब, सब्जाबद्दल ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. सब्जा पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवायचा आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही जर मुलांना दिलं किंवा तुम्ही स्वतः घेतलं तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. शहाळ्याचं पाणी आपण घेतो ते शहाळं. पंचामृत म्हणजे काय? 5 अमृत, दूध, दही, तूप, साखर आणि मध, याला पंचामृत असं म्हणतात. तर हे 5 अमृत आहे आणि 5ही पदार्थ थंड आहे. उन्हाळ्यात तुम्ही पंचामृत करून त्याचाही तुम्ही आहारामध्ये समावेश करू शकता. ज्वारी थंड आहे, बाजरी नाही. ज्वारी थंड आहे तर ज्वारीचा सुद्धा समावेश तुम्ही आहारात नक्कीच करू शकता. हे सगळं झालं फळं कोणते खावे, भाज्या कोणत्या खावा याबद्दलची माहिती. आता पुढचा मुद्दा आहे बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे संतुलित आहार याबद्दलचा. तर आहारामध्ये ना व्हरायटी ऑफ फूड्स असावेत जेणेकरून सगळ्या प्रकारची प्रोटीन, सगळ्या प्रकारची फायबर, सगळ्या प्रकारचे आयन्स तुमच्या शरीरात जातील आणि तुमचा उन्हाळा सोयीस्कर जाईल. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये सुद्धा संतुलित आहार ठेवण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या पुढे बघूयात. सगळ्यात तिथं आहार हलका ठेवा. उन्हाळा माठाच्या पाण्याचा वापर करायचा. फ्रीजमधलं पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं कोल्ड्रिंक्स, बाहेरचे जे कोल्ड्रिंक्स मिळतात ते टाळावेत. फ्रीजचा पाण्याचा वापर टाळावा. माठातलं साधं थंडगार पाणी प्यावं. त्यानंतर आवळा, लिंबू, कोकम, नंतर ताक, मठ्ठा, दही, ताक यांचा सगळ्यांचा आहारामध्ये समावेश करावा. बाहेर जाताना खडीसाखर सोबत ठेवावी. हा एक खूप छान मुद्दा आहे. खडीसाखर ही थंड असते आणि त्यामुळे काय होतं ना, म्हणजे आपण कुठे बाहेर वेकेशनला गेलो, कुठे ट्रिपला गेलो किंवा शाळेमध्ये पण मुलांच्या बॅगमध्ये छोट्याशा एक बॉक्समध्ये 2-3 खडीसाखरेचे दाणे ठेवले तर मुलांना काय होतं ना, ऑलरेडी डिहायड्रेशन होतं. मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं त्या पद्धतीने मुलांची शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, पाणी लवकर शरीरातून घामावाटे निघून जातं, मुलांना चक्कर यायला लागतात, मुलं मुलूल पडायला लागतात. त्यामुळे खडीसाखरेचे 2 दाणे जर आपण जिभेवर ठेवले ते सगळत राहिली तर शुगर लेवल आपोआप वाढते, चक्कर येणं थांबतं आणि आपलं शरीर हे संतुलित राहण्यास मदत होते. त्यामुळे खडीसाखर नक्की ठेवा. उन्हाळ्यामध्ये पांढरा कांदा वापरावा. पांढरा कांदा का तर ऊन बाधत नाही. आहारामध्ये पांढऱ्या कच्च्या कांद्याचा उपयोग नक्कीच करावा. तर हे होतं संतुलित आहार म्हणजे बॅलन्स न्यूट्रिशनबद्दल. चौथा मुद्दा आहे फूड सेफ्टी म्हणजे अन्न सुरक्षा. आपल्याला तर माहितीच आहे उन्हाळ्यामध्ये कुठल्याही अन्नपदार्थांवर, तर आपल्याला माहितीच आहे उन्हाळ्यामध्ये कोणत्याही अन्नपदार्थांवर बॅक्टेरिया लवकर चढतात, अन्नपदार्थ लवकर खराब होतात. उन्हाळ्यामध्ये दूध अनेकदा फाटण्याची शक्यता असते. तर बाहेर उष्णता ऑलरेडी असते, बाहेर खूप हीट झालेली असते आणि त्यामुळे अन्नपदार्थ खराब होतात. त्यामुळे त्यांना फ्रेश ठेवण्यासाठी आपण फ्रीजचा वापर करतो. पण जेवढं लागल म्हणजे हा माझा एक सल्ला आहे की जेवढं लागेल तेवढंच बनवावं आणि तेवढंच ते संपवावं, जेणेकरून ते परत फ्रीजमध्ये ठेवा आणि मग ते बाहेर काढून आपण थोड्या नॉर्मलला येणार आणि मग ते गरम करून परत खाणार. थोडक्यात सांगायचं झालं आहे की शिळं अन्न खाणं टाळावं, जेणेकरून त्याचे जे काही पोषक व्हॅल्यू असतील, जे ताज्या अन्नाच्या पोषक व्हॅल्यू जास्त असतात ऑफकोर्स, त्यामानाने शिळ्या अन्नाच्या पोषक व्हॅल्यू त्यामानाने कमी झालेल्या असतात. कारण कुकिंग झाल्यापासून खाण्यापर्यंतचा टायमिंग हा खूप वाढलेला असतो. अन्न शिजवल्यापासून तर ते खाण्यापर्यंत साधारणतः अर्धा तास ते 45 मिनिटामध्ये ते खाणं आपल्या पोटात केलं पाहिजे, आपल्या मुलांच्या पोटात केलं पाहिजे. त्यामुळे आज करून ठेवलंय, फ्रीजमध्ये ठेवलंय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते गरम करून परत खाल्लंय, तर असं शक्यतो करणं टाळावं, जेणेकरून आपला आहार संतुलित राहतो, आपलं बॉडी टेम्परेचर चांगलं राहतं, उन्हाळा आपल्याला बाधत नाही. तर तुम्ही नॉनव्हेज खात असाल की अगदीच आता प्रत्येकाची टेंडन्सी वेगळी असते, प्रत्येकाची फूड इंटेक करण्याची पद्धत वेगळी असते, कोणाची फूड टेस्टिंग वेगळं असतं. तर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर खायला काहीच हरकत नाही, पण ते योग्य ठिकाणून आणलेलं योग्य पद्धतीने त्यांना क्लीन करायचं, स्वच्छ करायचं, छान धुवून घ्यायचं आणि ते छान शिजलेलं असलं पाहिजे. अर्ध कच्चं असं अजिबात नको, जेणेकरून पोट दुखणं आणि परत डायजेशनचा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे परत उलट्या जुलाब आणि मग त्या परत डिहायड्रेशन हे सगळं चक्र फिरतं. त्यामुळे मांसाहारी जे म्हणजे मासे जे चिकन खात असेल त्यांनी व्यवस्थित चांगल्या स्वच्छ ठिकाणून आणून त्याला स्वच्छ क्लीन करून आणि ते छान शिजवून ते अन्नपदार्थाचे तुम्ही नक्कीच चव घेऊ शकता. त्यानंतर आहे खूप तेलकट पदार्थ शक्यतो खाणं टाळावं. फ्रीजमधल्या ज्या काही फळं आहेत, फ्रीजमधल्या ज्या काही भाज्या आहेत त्या एका सर्टन लिमिटपर्यंत म्हणजे आठवडाभर ठीक आहे तुम्ही फ्रीजवर ठेवता, पण त्यानंतर 15 दिवसाची जुनी भाजीच खाल्ली आहे, 15 दिवसाची जुनं फळच खाल्लंय असं नको. आठवडाभराचं एक लिमिट ठीक आहे, पण त्यानंतर
जास्त एक्सटेंड नको, कारण त्याचे पोषक व्हॅल्यू कमी होते. ऑलरेडी आपण तो कापून ठेवलेला असतो, त्याची पोषक व्हॅल्यू कमी होते आणि मुलांना सुद्धा त्याचा त्रास होतो. त्यामुळे शक्यतो ताजं अन्न, लवकर शिजवलेलं अन्न मुलांना नक्कीच तुम्ही ऑफर करू शकता. फळं आणि भाज्या आणल्यानंतर त्या स्वच्छ धुणं ही अपेक्षित आहे. स्पेशली द्राक्ष, कलिंगड, आंबा यासारखे पदार्थ. आता मागे पण बोलले होते की द्राक्ष, कलिंगड ह्याच्यावर किंवा आंब्यावर सुद्धा पावडर टाकलेली असते, फवारणी केलेली असते, पेस्टिसाइड्स मारलेले असतात. त्यामुळे द्राक्ष, कलिंगड हे स्वच्छ धुवून गार पाण्यामध्ये नळाच्या वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून थोड्या वेळ ठेवून आणि मग तुम्ही मुलांना दिलं तर ते मुलंही त्याचा आनंद घेऊ शकता आणि नक्कीच डॉक्टरकडे पळण्याची तुम्हाला वेळ येणार नाही. त्यानंतर आहे तर आंबा हा लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आणि तो उन्हाळ्यातच येतो. आणि आंबा उन्हाळ्यात खायचा नाही तर कधी खायचा, तर नक्कीच खावा. पण आणि आमरस म्हणजे सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो नाही का. पण त्याच्यामध्ये आमरस करताना व्यवस्थित पिकलेला आंबा, छान गावठी आंबा, हापूस आंबा व्यवस्थित बघून, त्याचं टेक्स्चर बघून, पातळ सालीचा आंबा हे सगळं काही बघून त्यानंतर घरी आणून तो आमरस काढून त्याच्यामध्ये दूध घालायची. नंतर अगदी ज्याला आवडत असेल त्याने साय घालू शकता, लहान मुलं द्यायचं असेल तर तूप घाला. वरून साखर अजिबात घालू नका, ऑलरेडी आंबा गोड असतो. तर त्यामुळे गाईचं तूप घाला, घरी केलेलं गाईचं तूप घाला, त्याच्यामध्ये दूध घाला आणि तो मस्त तुम्ही त्याचं एन्जॉय करू शकता. पण ऑफकोर्स फ्रीजरला ठेवला आहे आणि फ्रीजला ठेवला आणि नंतर काढून घेता असं शक्यतो करणं टाळावं. नॉर्मल टेम्परेचरचा आमरस तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता.